हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर थोडंसं ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं आपलं आउट पडलं होतं. 2-3 दिवस थोडंसं मला काम होतं, त्याच्यानं झालं नाही. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन खतम करून टाकू. 58 क्वेश्चन झाले होते आपले, बहुतेक 57 क्वेश्चन झाले होते. 58 पासून 100 पर्यंत आजच्या दिवसात आपण क्वेश्चन खतम करू, म्हणजे करू, ठेवणार नाही. थोडंसं आपलं हे लेक्चर मोठं होणार, पण ठीक आहे, काही विषय नाही. याच्यानंतर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू करू. 58 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, इन अ ट्रायंगल ABC, A into sin of A into in bracket sin of B minus sin C plus B into in bracket sin C minus sin A plus C in bracket sin A minus sin B. पहा इकडे आहे. आता हे अरेंजमेंट पहा कशी आहे. बाहेर आपल्याकडे साईड आहे, आतमध्ये अँगल्स आहेत. बाहेर आपल्याकडे साईड आहे, आतमध्ये अँगल्स आहेत. दोन्ही सबट्रॅक्शन मध्ये आहेत. मग याला रिप्लेसमेंट करू शकतो सर. या साइन बी रिप्लेस करू शकतो, या साइन सी रिप्लेस करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, काही लोड नाही. पण मी हे काहीच करणार नाही. का बरं सांगतो, फक्त 1 मिनिट, काय पेन चेंज करू द्या. ओके, डन. का बरं सांगतो, कारण की याचा आन्सर येते 0. सरळ सरळ मी याचा आन्सर 0 मारणार. कसं मारणार, तुम्हाला हिंट देऊन देतो, तुम्ही सॉल्व्ह करसाल. पहा काय आहे, आपल्याकडे बाहेर साईड आहे, आतमध्ये अँगलचं सबस्ट्रॅक्शन आहे. आता अँगल कधीही याच्यासोबत असतात, फंक्शन सोबत असतात. आता आपल्याकडे साइन ए, साइन बी, साइन सी, साइन ए, साइन बी, साइन सी ह्या व्हॅल्यूज पहा. जसं की आपल्याकडे माहिती आहे, ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी असं आहे. आपल्याकडे इज इक्वल्स टू काय घेतो, के घेतो. मग आता समजा साइन ए घ्यायचा असेल, मग आता याला आपण रेसिप्रोकलच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजे साइन ए अपॉन ए इज इक्वल्स टू साइन बी अपॉन बी इज इक्वल्स टू साइन सी अपॉन सी इज इक्वल्स टू के घेऊ शकतो. म्हणजे मग आपल्याकडे साइन ए ची व्हॅल्यू काय येणार, के इंटू ए. साइन बी ची व्हॅल्यू के इंटू बी. साइन सी ची व्हॅल्यू के इंटू सी. पहा इथं के इंटू बी, के इंटू सी, इथं के इंटू सी, के इंटू ए, के इंटू ए आणि के इंटू बी असं घेसान. सगळ्यामधून के कॉमन करसान. हा बाहेरचा जो बी आहे आतमध्ये मल्टिप्लाय करसान. सगळेचे सगळे ब्रॅकेट मर्ज करसान. कॉन्स्टंट बाहेर काढल्यानंतर मग मर्ज केल्यानंतर कटआउट ते कॅन्सलच होतात. टेन्शन घ्यायचं काम नाही. असं अरेंजमेंट दिसले की आन्सर काय मारतात, 0. टेन्शनचं काम नाही, लोड घ्यायचं नाही. पहा पुढे काय म्हणते, इन अ ट्रायंगल एबीसी बी स्क्वेअर कॉस 2a मायनस ए स्क्वेअर कॉस 2b इज इक्वल्स टू एमएसटी सीईटी 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. काय लोड नका घेऊ, आपण करू. पहा आपल्याकडे बी स्क्वेअर कॉस ऑफ 2a मायनस ए स्क्वेअर कॉस ऑफ 2b आहे आपल्याकडे. ओके, कॉस 2a आणि कॉस 2b ला आपण काय लिहू शकतो, पहा बी स्क्वेअर जसाचा तसा इन ब्रॅकेट कॉस 2 थिटा. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. पहा इथं मी लिहू शकतो सर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे 2 साइन स्क्वेअर ए. ओके, मायनस ए स्क्वेअर जसाचा तसा इथं लिहू शकतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर बी आपण लिहू शकतो. सर तुम्ही साइनच का बरा घेतला, कारण की अकॉर्डिंग टू साइन रूल आपल्याकडे साइन ए आणि साइन बी आणि साइन सी च्या व्हॅल्यूज निघतात. साइन ए ला आपण के इंटू साइन ए लिहू शकतो. साइन बी ला आपण के इंटू साइन बी लिहू शकतो. साइन सी ला आपण के इंटू साइन सी लिहू शकतो. ओके, काही विषय नाही. पहा बी स्क्वेअर ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथे येणार बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर, 2b स्क्वेअर. साइन ए लिहू शकतो आपण के इंटू स्मॉल ए, मग त्याचा इथं स्क्वेअर आहे म्हणजे के स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. पहा हे एवढं लक्षात द्या फक्त. काय मायनस ए स्क्वेअर ना आतमध्ये मल्टिप्लाय केला, मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस ए स्क्वेअर जसं तसा, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं आला 2 के स्क्वेअर इंटू इथे येणार बी स्क्वेअर, के स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आता काय होणार आहे पाहू, आपण चेक करू. तर पहा इथं बी स्क्वेअर आहे, इथं मायनस ए स्क्वेअर, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ओके थांबा, बी स्क्वेअर पहा, लक्ष द्या लक्ष द्या. या ए स्क्वेअर न पहा, हा जो ए स्क्वेअर आहे या ए स्क्वेअर ना आतमध्ये मल्टिप्लाय केला नाही गेलं. पहा ए स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 मायनस ए स्क्वेअर पहा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2. या साइन बी लिहू शकतो आपण के इंटू बी, त्याचा स्क्वेअर आहे इथं, आणि या ए स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं. पहा हा पॉझिटिव्ह आणि हा पूर्ण निगेटिव्ह कॅन्सल. पहा चेक करा, मायनस 2 बी स्क्वेअर के स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2 के स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर. मागे पुढे टेन्शनचं काम नाही, हे पूर्ण कॅन्सल झालं. राहिलं का आपल्याकडे बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असं सर आलं फक्त. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आपला ऑप्शन नंबर डी, बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. पहा चेक करा. त्यानंतर पुढे काय म्हणते, 60 नंबरचा क्वेश्चन, इन अ ट्रायंगल एबीसी. ओके, ए बाय बी अपॉन ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इज इक्वल टू. पहा हे कसं आहे, हे आहे सर ए मायनस बी अपॉन ए प्लस बी इज इक्वल टू आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे सर, काही लोड नाही, आपण सॉल्व्ह करू. काय करता येईल सर, आपण याला काय लिहू शकतो, ए ले. पहा अकॉर्डिंग टू साइन रूल चाललो आपण. काय असते, ए अपॉन साइन ए, ए इज इक्वल्स टू असते के, म्हणजे ए इज इक्वल्स टू लिहू शकतो आपण के इंटू साइन ए, मग साइन ए. ओके, तसंच आपण बी ले लिहू शकतो, तसंच आपण सी ले लिहू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. मग आपण इथे याला रिप्लेस करू, काही टेन्शनचं काम नाही. हे केलं मी ना डिलेट. पहा म्हणजे इथं काय येणार, पहा या एच्या ठिकाणी येणार सर के इंटू साइन ए. ओके, मायनस के इंटू या एच्या ठिकाणी येणार साइन बी अपॉन खाली येणार के इंटू साइन ए प्लस
के इंटू साइन बी जसाचा तसा. या दोघांमधून काय कॉमन निघते सर? पा, याच्यामधून बी के कॉमन निघते, याच्यामधून बी के कॉमन निघते, के के झाला कॅन्सल. आता ते लहान लेकरासारखं सर बाहेर काढीन कॅन्सल करीन, ते धंदे करू नका, जागेवर कॅन्सल करायचं. काय आपण सीईटी साठी प्रिपेअर करून राहिलो, आपण बोर्ड साठी प्रिपेअर करून नाही राहिलो. बोर्ड आपला झाला गेलं, पार पडलं. सीईटी साठी प्रिपेअर करून राहिलो तर गोष्टी एकदम फास्ट आल्या पाहिजेत आणि शॉर्टकट न आल्या पाहिजेत. म्हणून एक सांगतो, ते रिकामचोट कामं करू नका, ते टाइमपास करू नका. ओके, के के कॅन्सल झाला तर आला सर साइन ए मायनस साइन बी अपॉन साइन ए प्लस साइन बी असा राहिला. म्हणजे काय राहिला आपल्याकडे? पहा, साइन ए मायनस साइन बी अपॉन खाली राहिला साइन ए प्लस साइन बी अशा आपल्याकडे गोष्टी राहिल्या. काही लोड नाही, काही टेन्शन नका घेऊ. पहा, याला जर पाहिलं तर हा साइन सी मायनस साइन डी आणि साइन सी प्लस साइन डी या फॉर्मॅटमध्ये दिसते. आता साइन सी मायनस साइन डी आणि साइन सी प्लस साइन डी हे तुम्हाला चांगलं येतात, मी कन्सिडर करतो, कारण की मीनं शिकवलं आहे. ओके, साइन सी मायनस साइन डी असते 2 cos ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी अपॉन 2 आणि साइन सी प्लस साइन डी असते सर 2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. आपण लिहू इथे ना 2 cos ऑफ सी च्या ठिकाणी आहे ए आणि डी च्या ठिकाणी आहे बी. सी प्लस डी अपॉन 2 म्हणजे ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए मायनस बी अपॉन 2 अपॉन खाली काय येणार सर 2 साइन ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइनच्या ठिकाणी नंतर कॉस आहे, नंतर इथे येणार कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. पहा, हा टू गेट कॅन्सल. पहा, याचा अँगल सेम आहे, याचा अँगल सेम आहे, दोघंही कशात आहेत? डिवायडेशन मध्ये. टेन्शनचं काम नाही. कॉस अपॉन साइन होते कॉट सर आणि साइन अपॉन कॉस होते टॅन सर. म्हणजे इथे काय येणार कॉट ऑफ इन ब्रॅकेट ए प्लस बी अपॉन 2 ए प्लस बी अपॉन 2 इंटू टॅन ऑफ इन ब्रॅकेट. पहा, टॅन ऑफ इन ब्रॅकेट ए मायनस बी अपॉन 2 हे आला आपल्याकडे सर. पहा, कॉट ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इंटू टॅन ऑफ ए मायनस बी अपॉन 2. पहा, मागे पुढे लिहू शकतो आपण, काही टेन्शन नका घेऊ. कॉट ऑफ ए प्लस बी आहे काय? नाही आहे. पहा, ए मायनस बी आहे, हा ए मायनस बी आहे, टेन्शनचं काम नाही. टॅन ऑफ ए मायनस बी आहे काय? आहे सर. टॅन ऑफ ए मायनस बी अपॉन 2 आहे, इथं आहे आणि इथं टॅन आहे, कटला. 2 ऑप्शन कटले, ऑप्शन नंबर एच आहे. पहा, काहीच नाही. हा टॅन ऑफ ए मायनस बी समोर लिहा आणि कॉट ऑफ ए प्लस बी मागे लिहा. पहा, हेच आन्सर आहे. काही टेन्शन घेऊ नका, काही लोड घेऊ नका, काही चिंता नका करू. पुढे एक मिनिट. चला, 61 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते? इन ट्रायंगल एबीसी बी साइन बी मायनस सी इंटू साइन सी अपॉन साइन ऑफ बी मायनस सी. आपल्याकडे असं काहीतरी इक्वेशन दिलाय, आपल्याला याला सॉल्व्ह करायचं, आपल्याला याचा आन्सर आणायचा आहे. काही लोड नका घेऊ सर. आपण कशाला रिप्लेस करू शकतो? एकतर साइन बी ले रिप्लेस करू शकतो किंवा साइन सी ले रिप्लेस करू शकतो किंवा सर या बी ले किंवा या सी ले, दोघांपैकी कशाला रिप्लेस करू शकतो. तर मी सर ट्रिग्नोमेट्री फंक्शन ले रिप्लेस नाही करत, मी फक्त कशाला रिप्लेस करतो? साइड ले रिप्लेस करतो. याले काय लिहू शकतो आपण? बी ले लिहू शकतो आपण के इंटू साइन बी, आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू साइन रूल. आणि सी ले लिहू शकतो सर के इंटू साइन सी लिहू शकतो. मग आता इथं काय येणार? के इंटू साइन बी इंटू साइन बी जसाचा तसा मायनस के इंटू साइन सी जसाचा तसा, साइन सी जसाचा तसा अपॉन आपल्या खाली काय आला आपल्याकडे? साइन ऑफ बी मायनस सी जसाचा तसा, साइन ऑफ बी मायनस सी जसाचा तसा. दोघांमधून के कॉमन काढला. के जर कॉमन काढला तर साइन बी मल्टिप्लाइड बाय साइन बी, साइन स्क्वेअर बी आणि इथं साइन स्क्वेअर सी जसाचा तसा अपॉन खाली आला आपल्याकडे साइन ऑफ बी मायनस सी जसाचा तसा. सर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होत असते? ए मायनस बी आणि ए प्लस बी. म्हणजे इथं काय येणार सर? साइन बी मायनस साइन सी आणि साइन बी प्लस साइन सी. त्यालाच काय लिहू शकतो सर आपण? साइन ऑफ बी मायनस सी आणि साइन ऑफ बी प्लस सी असं लिहू शकतो. पहा, हा के जसा तसा इथं काय लिहू शकतो आपण? इथं लिहू शकतो साइन ऑफ बी मायनस सी आणि साइन ऑफ बी प्लस सी आपण लिहू शकतो. पहा, आपण खाली काय आपल्याकडे साइन ऑफ बी मायनस सी जसा तसा, साइन ऑफ बी मायनस सी जसा तसा. पहा, साइन ऑफ बी मायनस सी वरचा साइन ऑफ बी मायनस सी कॅन्सल आउट. आता वरती राहिला सर के इंटू साइन ऑफ बी प्लस सी राहिला. ओके सर, हे तर आपल्याला पाहिजेतच नाही, टेन्शन नका घेऊ. डोंट फिअर, वेन नंदू सर इज हिअर. पहा, आपल्याला साइन ऑफ बी मायनस सी पाहिजेत नाही, दुसरं काहीतरी पाहिजेत, काही लोड नका घेऊ, आपण आणू शकतो. सर आपल्याकडे इथं बी प्लस सी आला, या बी प्लस सी ले रिप्लेस करता येते का? 100% करता येते. कशानं सर? पहा, आपल्याला माहित आहे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असते. बी प्लस सी हा ए ट्रान्सफर करा म्हणजे काय येईल? बी प्लस सी इज इक्वल टू पाय मायनस ए. सर या बी प्लस सी ला आपण पाय मायनस ए ने रिप्लेस करू शकतो, करून टाकू आपण. इज इक्वल टू के इन ब्रॅकेट, हा घेतला साइन, इथे येणार पाय मायनस ए. आता पायच्या पट्ट्यात आहे, फंक्शन चेंज होणार नाही, टेन्शनचं काम नाही.
बरं सर फंक्शन चेंज होणार नाही पण साईन चेंज होऊन काय बिलकुल नाही होणार, कारण की हा सेकंड क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन दादा काय असतात तर पॉझिटिव्ह असतात, टेन्शनचं काम नाही. म्हणजे इथे येणार के इंटू साईन ए. सर मग के इंटू साईन ए आला आपल्याकडे, हे आन्सर तर नाहीच आहे, काय टेन्शन घेऊ नका. पहा आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू साईन रूल काय असते, ए अपॉन साईन ए इज इक्वल टू के लिहू शकतो. म्हणजे ए इज इक्वल टू येते सर के इंटू साईन ए, म्हणजे या के इंटू साईन ए आपण स्मॉल ए ने रिप्लेस करू शकतो. सर स्मॉल ए आपल्याकडे ऑप्शन आहे का 100%, टेन्शन ना घेऊ. ऑप्शन नंबर ए. पहा लोड घ्यायचं काम नाही, डोंट फिअर, है ना, तुम्हाला आधीच म्हटलं होतं. त्यानंतर काय म्हणते, इन अ ट्रायंगल एबीसी इफ ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू 1 अँड सी इज इक्वल टू √3 देन अँगल बी इज इक्वल टू. कम ऑन यार, हा क्वेश्चन जर तुम्हाला सांगायचं काम पडलं तर थू काय म्हणते, अँगल बी आपल्याला काढायचा आहे, अँगल बी आपल्याला काढायचा आहे, काय लोड नाही घ्यायचा. पहा बी काढायचा आहे तर कॉस बीचा फॉर्म्युला घ्या, काय असते कॉस बी इज इक्वल टू बी आहे आतमध्ये काय येणार मग पहा ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a इंटू सी जसाचा तसा. पहा ए स्क्वेअर जाग्यावरती स्क्वेअर करतो, आता ते सर इथं सबस्टिट्यूट करीन मग स्क्वेअर करीन आणि मग तुम्हाला एक आणून दाखवेन. हा कारनामा करत नाही, हा रिकामचोरपणा करत नाही, है ना, हा कुटाणा करत नाही. डायरेक्ट ए स्क्वेअर, ए ची व्हॅल्यू किती आहे सर, ए ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4 प्लस सी स्क्वेअर, सी ची व्हॅल्यू √3 म्हणजे डायरेक्ट 3 मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 जसा तसा अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय ए मल्टिप्लाइड बाय सी. ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि सी ची व्हॅल्यू आहे √3. सर काही लोड नाही. पहा 4 आणि 3 किती झाले, 3 गेले हे वरती 6 राहिले, 6 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय √3 जसा तसा बेत्रिक 6 वरती 3 राहिले. पहा या 3 ला आपण लिहू शकतो √3 मल्टिप्लाइड बाय √3 अपॉन खाली 2 मल्टिप्लाइड बाय √3 जसा तसा हा √3 कॅन्सल. आपल्याकडे राहिला कॉस बी इज इक्वल टू, कॉस ऑफ बी इज इक्वल टू राहिला √3 अपॉन 2. हा कॉस आहे, तिकडे ट्रान्सफर करा, कॉस इनवर्स होणार म्हणजे काय येणार बी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ √3 अपॉन 2. आता कॉस इनवर्स ऑफ √3 अपॉन 2, कॉसचा कुठला अँगल सर √3 अपॉन 2 असते ते पहा. पटकन कमेंट बॉक्स मध्ये आन्सर फेकून मारा एकदम ताकदनं, है ना. ओके चलो, इन अ ट्रायंगल ABC if B is equals to √3, A is equals to 1 and angle A is equals to 30, then angle B आपल्याला काढायचा आहे. कम ऑन, जबरदस्त. सगळ्यात पहिले तर आपल्याकडे B ची व्हॅल्यू आहे, C ची व्हॅल्यू आहे ना, A ची व्हॅल्यू नाही आहे. पहिले तर A काढायला लागेल, A काढल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला करावं लागतील, काही लोड नाही, काही चिंता नाही. आपण अँगल A आहे आपल्याकडे 30 डिग्री, अँगल A 30 डिग्री आहे. देअरफॉर आपण घेऊ शकतो सर कॉस A इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc जसाचा तसा. ए ची व्हॅल्यू किती आहे 30, म्हणजे इथे येणार कॉस 30 डिग्री इज इक्वल टू बी स्क्वेअर. आता बी ची व्हॅल्यू डायरेक्ट स्क्वेअर पहा √3 चा स्क्वेअर 3 प्लस सी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस ए स्क्वेअर जसाचा तसा आपण 2 मल्टिप्लाइड बाय √3 मल्टिप्लाइड बाय 1 जसाचा तसा. कॉस 30 ची व्हॅल्यू किती राहते, कॉस 30 ची व्हॅल्यू राहते √3 अपॉन 2. किती राहते √3 अपॉन 2 इज इक्वल टू 3 आणि 1 4 मायनस ए स्क्वेअर जसाचा तसा, इथं 2 √3 जसाचा तसा. ओके मग आता पहा हा इथे डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, म्हणजे इथे येणार 2 √3 मल्टिप्लाइड बाय हा इथून कॅन्सल. पहा हा 2 कॅन्सल, √3 मल्टिप्लाइड बाय √3 चा स्क्वेअर म्हणजे इथे राहणार 3 राहिला इज इक्वल टू 4 मायनस ए स्क्वेअर जसाचा तसा. हा ए स्क्वेअर इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर पहा हा ए स्क्वेअर इकडे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह, म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर प्लस 3 इज इक्वल टू 4 आणि हा तिकडे जाणार 3 तिकडे गेल्यानंतर ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजे ए स्क्वेअर इज इक्वल टू आला आपल्याकडे 1. म्हणजे स्क्वेअर रूट जर घेतलं तर ए ची व्हॅल्यू प्लस मायनस 1 म्हणजे ए इज इक्वल टू 1 पकडा सरळ. ए ची व्हॅल्यू किती आली 1. आता आपण ए ची व्हॅल्यू काढली, आता आपल्याला अँगल बी काढायचा आहे, कारण की आपल्याकडे ए हा बी आणि हा सी ह्या तिन्ही व्हॅल्यू आहेत. हा बी आणि हा सी ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. तर मग काय करसान सर, मी फॉर्म्युला सांगतो, तुम्ही सॉल्व्ह करसान, कॅल्क्युलेशन करसान, मला आन्सर कमेंट बॉक्स मध्ये एकदम ताकद एकदम जोरातनं फेकून मारसान. मग सर मी काय घेतो सर, कॉस बी इज इक्वल टू इथे येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a इंटू सी. सगळ्या व्हॅल्यू आहेत, याच्यात पुट करा, काहीतरी कॅल्क्युलेशन येणार, कॉस इनवर्स करा त्याचा, म्हणजे कॉस ट्रान्सफर करा, बी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ समथिंग काहीतरी येणार. ते व्हॅल्यू काय राहते, 90 राहते, 30 राहते, 120 राहते, काय राहते तुम्ही सांगा मला. ओके याला ट्रायंगल ABC पहा, B is equals to √3, C is equals to A, angle A equals to 30, then the largest angle of the triangle, largest angle. आता लार्जेस्ट साईज आपली किती आहे √3 आहे, टेन्शनचं काम नाही. लार्जेस्ट साईज आपण √3 पण पहा B C ची व्हॅल्यू आहे, A ची व्हॅल्यू नाही आहे. पहिले तर A ची व्हॅल्यू काढायला लागेल, A ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. मग A ची व्हॅल्यू काय येणार, A is equals to therefore पहा हा फॉर्म्युला cos A is equals to B square plus C square minus a square upon 2b into c. cos a cos 30 ची व्हॅल्यू √3 upon 2 is equal to जसाचा तसा. पाहू द्या मला मागच्या याच्यात सेम होती काय,
अरे यार सॉरी, √3 आणि 1 आणि 1:30. काही टेन्शन नका घेऊ. ए ची व्हॅल्यू किती येते पहा. ए इथं सॉल्व्ह केला आपण, रिकमचूट कामी मी करत नाही. पहा ए ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. डबल तुमचा टाइमपास करत नाही. ए ची व्हॅल्यू डायरेक्ट 1 येते, काही मी टेन्शन घेत नाही. कारण की मागच्याच क्वेश्चन सारखा आहे. ए ची व्हॅल्यू पहा, बी इज इक्वल्स टू √3, बी इज इक्वल्स टू √3, ए इज इक्वल्स टू 1. हा जाऊ द्या तिकडे चुल्या, त्याचा काही लोड नका घेऊ. डायरेक्ट काय म्हणतो मी, ए ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 1 आली. म्हणजे तिन्ही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. मग लार्जेस्ट कोण आहे, तर हा बी लार्जेस्ट आहे. मग आपल्याला अँगल बी काढायचा आहे. अँगल बी काय येणार, लार्जेस्ट आपल्याकडे बी आहे तर अँगल बी घेत आहे. अँगल बी काढण्यासाठी आपण यूज करू शकतो कशाचा, तर फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याकडे कॉस बी. कॉस बी इज इक्वल्स टू a² + c² - b² अपॉन 2ac जसाचा तसा. ओके, काही लोड नाही सर. ए ची व्हॅल्यू 1 आहे, 1चा स्क्वेअर 1 प्लस सी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 आहे, 1चा स्क्वेअर 1 मायनस बी ची व्हॅल्यू आहे √3 चा स्क्वेअर 3. ओके, त्यानंतर मग 2ac 2 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1. ओके डन, काही लोड नाही. आता इथे काय येणार पहा, 1 + 1 2 -3 -1 अपॉन 2 येणार. इथं काय आपल्याकडे कॉस बी. मग आता बी इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ -1 अपॉन 2. ओके, मग कॉसचा कुठला अँगल पहा, कॉस इनवर्स ऑफ -1/2 आपण लिहू शकतो. आपल्याला माहित आहे कॉस इनवर्स ऑफ -x इक्वल्स टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. म्हणजे बी इज इक्वल्स टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2. कॉसचा कुठला अँगल 1/2 असते सर, कॉसचा आय होप 60 अँगल 1/2 असते. 30 अँगल तर √3/2 असते, तर 60 अँगल 60 म्हणजे सर π/3 अँगल है ना. म्हणजे इथे काय ना पाय मायनस π/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सर 2π/3. π/3 म्हणजे किती सर, 60 अँगल होते ना. हो सर, काही लोड नाही. 2 × 60 म्हणजे सर 120 येतात का, पहा बरं आपल्या ऑप्शन मध्ये आहेत काय, तर आहेत सर 100% आहेत. ऑप्शन नंबर सी. ओके डन. चलो पुढचा क्वेश्चन पाहू. पहा काय म्हणते, इफ a is equal to 4, b is equal to 3 and angle A is equal to 60, then c is the root of the equation. c is the root of the equation. कम ऑन यार, हा क्वेश्चन घेतला MST CET 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि आपण ऑफलाईन बॅच मध्ये घेतला. एकदम जबरदस्त. करा काय लागते, काहीच नाही सर. अँगल ए आहे आपल्याकडे, तर ए वाला फॉर्म्युला यूज करा. कॉस ऑफ ए चा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. कॉस ऑफ ए चा फॉर्म्युला असते सर b² + c² - a² अपॉन 2bc. ओके, कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू असते b² + c² - a² अपॉन 2bc जसाचा तसा. कॉस ए ची व्हॅल्यू सर, कॉस 60 इज इक्वल्स टू बी ची व्हॅल्यू काय 3 चा स्क्वेअर किती होते 9 प्लस सी ची व्हॅल्यू नाही आहे, c² जसा तसा मायनस a². ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 आहे, त्याचा 16 अपॉन 2b इंटू सी. बी ची व्हॅल्यू 3 मल्टिप्लाइड बाय 3 इंटू सी ची व्हॅल्यू नाहीच आहे ना, सी जसा तसा. ओके, लोड नाही. कॉस 60 ची व्हॅल्यू किती राहते, कॉस 60 ची व्हॅल्यू राहते सर 1/2 राहते. 1/2 इज इक्वल्स टू 9 - 16 पहा, 16 तो 9 काढा, सरळ किती राहतात सर -7 राहतात. म्हणजे इथं कारण c² - 7 जसाचा तसा. ओके डन. आणि खाली काय आपल्याकडे सर 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय c जसा तसा. हा 2 कॅन्सल, हा 3 इंटू सी इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये गेला तर राहते 3c इज इक्वल्स टू c² - 7 जसा तसा. हा ट्रान्सफर करा, कारण की स्क्वेअर वाली टर्म इन केस ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कधीच निगेटिव्ह नसते. म्हणजे काय राहील आपल्याकडे सर c² - 3c आणि -7 इज इक्वल टू 0. पहा चेक करा, ऑप्शन तुम्हीच मारा. c² - 3c - 7 ऑप्शन नंबर मला तरी वाटते पण डी होता. ओके, त्यानंतर पुढे पहा, इफ a इज इक्वल्स टू 2, b इज इक्वल्स टू 3 and c इज इक्वल्स टू 5. a इज इक्वल्स टू 2, b इक्वल्स टू 3 and c इज इक्वल्स टू 5. देन cos a अपॉन a इज इक्वल प्लस cos b अपॉन b प्लस cos c अपॉन c इज इक्वल टू आहे आपल्याकडे k + 7 अपॉन 13. देन द व्हॅल्यू ऑफ k, आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. काही लोड नका घेऊ, काही टेन्शन नका घेऊ, डोंट फिअर. ओके, चला काय म्हणते, cos a अपॉन a इज प्लस आहे काय, प्लस आहे. ओके, सॉरी प्लस cos b अपॉन b प्लस cos c अपॉन c इज इक्वल टू आहे आपल्याकडे k + 7 अपॉन 30. ओके, असं आहे सर काहीतरी, काय टेन्शन नाही घ्यायचं. पहा, cos a अपॉन a प्लस cos b अपॉन b प्लस cos c अपॉन c इज इक्वल टू k + 7 अपॉन 30. सर cos a cos b cos c ले रिप्लेस करा. cos a cos b cos c ले रिप्लेस का बरं करायचं सर, आपण या a b c ले का बरं रिप्लेस करत नाही सांगा मला. कारण देतो, कारण की आपल्याकडे a b c या तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू आहेत म्हणून. ह्या जर तिन्हीच्या तिन्ही व्हॅल्यू नसत्या तर मग आपण काहीतरी दुसरा कारनामा केला असता, पण मी दुसरा कारनामा करत नाही, कारण की आपल्याकडे a b c च्या व्हॅल्यूज आहेत म्हणून त्याचा वापर करतो है ना. वापरायला आहेत म्हणून वापर करून राहिलो, नसते तर मग
केलं असतं दुसरं काहीतरी. चला मग कॉस एरिया काय लिहू शकतो सर आपण, माहिती आहे तुम्हाला कॉस एरिया काय लिहू शकतो, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc आहे ना. घ्या काय येणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc अपॉन खाली ए जसाचा तसा प्लस साईन जशी तशी, इथं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac खाली बी जसा तसा प्लस इथं काय येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a इंटू बी अपॉन सी इज इक्वल्स टू के प्लस 7 अपॉन 30 जसाचा तसा. ओके डन, काही लोड नाही. चला पुढे. ओके चलो मग आणखीन काय करता येईल सर, काही लोड नाही घ्यायचा, काही चिंता नाही करायची. पहा ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये ए बाय बी अपॉन सी, हा बी खाली उतरणार म्हणजे ए अपॉन बी मल्टिप्लाइड बाय सी असं होणार सर. काही टेन्शन नाही, काही टेन्शन नाही, काही लोड नाही. चला 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 मग सर मग पहा इथं होणार बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2abc. ओके प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सर 2abc. त्यानंतर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन सर 2abc इज इक्वल्स टू के प्लस 7 अपॉन 30 जसाचा तसा. सर सगळ्याचे बेस सेम झाले. मग बेस सेम झालं तर काय करतो सर, ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन, बेस एकच वेळेस. सगळ्याचा बेस काय करतो एकच वेळेस. अरे यार तिरपी गेली, थांबा जमलं. हा सगळ्याचा बेस कॅन्सल, इथून इथून कॅन्सल, सगळ्याचा बेस एकच वेळेस घेतला कारण की टाइमपास करायला पुरत नाही, लिहत बसायला पुरत नाही. मग सर पाहू होते काय ते पाहायचं आपल्याला. पाहू पहा इथं काय म्हणते, इथं मायनस ए स्क्वेअर आणि हा प्लस ए स्क्वेअर कॅन्सल झाला. ओके इथं मायनस बी स्क्वेअर आणि हा प्लस बी स्क्वेअर कॅन्सल झाला. सर इथं मायनस ए स्क्वेअर आणि हा प्लस सी स्क्वेअर कॅन्सल झाला. आपल्याकडे राहिलं काय सर, आपल्याकडे राहिलं सर इथं ए स्क्वेअर राहिला, इथं बी स्क्वेअर राहिला, इथं सी स्क्वेअर राहिला. ह्या तीनच गोष्टी राहिल्या. याला लिहू शकतो आपण सर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2abc इज इक्वल्स टू के प्लस 7 अपॉन 30. के प्लस 7 अपॉन 30. ओके सर हा 2 कॅन्सल झाला, इथं किती आले 15 आले. मग आता पुढे काय राहिलं, थांबा एक मिनिट, काय व्यवस्थित लिहू त्यामध्ये. इथं आहे सर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन खाली abc इज इक्वल टू के प्लस 7 अपॉन 15 आला. के प्लस 7 अपॉन 15 आणखीन सॉल्व्ह करायचा आहे. काही लोड न घेऊ, आणखीन काय होते याच्यामध्ये आपण चेक करू. पहा काय कॉमन निघते याच्यामध्ये, काहीच कॉमन निघत नाही. ठीक आहे ना, काही लोड ना घेऊ, कॉमन निघत नाहीत सर. एबीसीच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे, काही टेन्शन नाही घ्यायचं. एबीसीच्या व्हॅल्यूज किती आहेत पहा, ए इज इक्वल्स टू आहे 2. या थांबा थोडंसं लहान करतो काय प्लीज, एवढं हे करा. पहा ए ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर होते सर 4 प्लस बी ची व्हॅल्यू आपल्याकडे सर 3, 3 चा स्क्वेअर होते सर 9 प्लस सी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5, 5 चा स्क्वेअर 25 अपॉन 4 9 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल्स टू, इकडे काय सर इकडे आपल्याकडे के प्लस 7 अपॉन 15 आला. खाली काय आपला इथं 15 आला. पहा 5 1 5 5 3 15 3 आणि हा 3 कॅन्सल वरती राहिला फक्त 2. ओके डन. पहा 25 आणि 10 35 35 आणि 3 38 आहे ना, वरती 38 आला, वरती 38 अपॉन खाली 2 आला. मग आता याचं हे होते डिवायडेशन होते ना. पहा 19 दुनी 38, टेन्शनचं काम नाही. वरती आला 19 इज इक्वल्स टू के प्लस 7. हा 7 इकडे कशात आहे सर, ऍडिशन, इकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये. 19 मायनस 7 इज इक्वल्स टू के म्हणजे सर के ची व्हॅल्यू किती येणार, 19 मधून 7 गेले किती राहतात सर, पहा तुम्ही किती राहतात मला सांगा आन्सर. सर 12 राहतात का, हो सर. के ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 12, 12 आली. पहा चेक करा, टेन्शनचं काम नाही कारण की या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या ऑप्शन नंबर बी. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, इन अ ट्रायंगल ABC इफ cos A upon A is equals to cos B upon B is equals to cos C upon C and A is equals to 1 upon under root 6 then the area of the triangle is, area of the triangle काढायचा आहे. A ची व्हॅल्यू 1 अपॉन अंडर रूट 6 आली. सेम आपण मागचा क्वेश्चन जसा केला तसाच करायचा. cos A अपॉन A, cos A ला रिप्लेस करायचं, cos B ला रिप्लेस करायचं, cos C ला रिप्लेस करायचं. मग दोन ट्रायंगल इक्वेट करायचे. कसं, पहिले cos A आणि हा या दोघांची एक पेअर, नंतर या दोघांची एक पेअर. जर सिमिलर आले तर आयसोसेल, सॉरी सिमिलर, आता त्यानंतर मग सिमिलर आले तर कुठला ट्रायंगल आहे, आयसोसेल आहे किंवा इक्विलॅटरल आहे, त्याच्यानुसार येणार आणि त्याच्यानुसार त्याचा फॉर्म्युला तुम्ही युटिलाइज करता. ओके मी शिकवला तुम्हाला. याच्यात पहा cos A upon A is equals to cos B upon C then the triangle is, हा क्वेश्चन सेम आहे. cos A ले रिप्लेस करसान, cos B ले रिप्लेस करसान. cos A ले रिप्लेस कशाने होते सर, B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC अपॉन खाली आहे A इज इक्वल्स टू cos B ले A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन खाली येणार 2AC अपॉन खालचा B जसा तसा इथे येणार B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2ABC इज इक्वल्स टू, इथं पण काय येणार A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन खाली येणार 2ABC. हा 2ABC कॅन्सल. ओके डन इज इक्वल टू, आता इथं पहा हा A स्क्वेअर, हा A स्क्वेअर नाही होत कॅन्सल. ओके डन.
काय राहिला पाहू द्या 2 मिनिटं मला. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं राहिलं. ओके चला, हा बी स्क्वेअर इकडे निगेटिव्ह आहे, इकडे आल्यानंतर पॉझिटिव्ह म्हणजे 2b स्क्वेअर. हा सी स्क्वेअर इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे हा सी स्क्वेअर होते कॅन्सल. म्हणजे इथं काय येते सर 2b स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. हा झाला 2 कॅन्सल, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. सिमिलर आले ऑप्शन नंबर बी येते, आयसोसेल येते, लोड घ्यायचं काम नाही. चला पुढे समजलं काय हे काय झालं तर पहा, बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर येते, आयसोसेल येते, दोन साईड सेम आल्या. त्यानंतर पुढे इन अ ट्रायंगल एबीसी सी इंटू सी इन ब्रॅकेट ए इंटू कॉस बी मायनस बी इंटू कॉस ए इज इक्वल टू. कॉमन आपण हा क्वेश्चन घेतलाय, तुम्हाला करायचा आहे. कशाला रिप्लेस करसान, सी आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, सी ने घेतल्यानंतर किंवा या कॉस बी ची व्हॅल्यू टाका, या कॉस ए ची व्हॅल्यू टाका, आन्सर येते. काही लोड घ्यायचं काम नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पुढचा काय म्हणते द प्रिन्सिपल सोल्युशन. अरे कॉमन यार, प्रिन्सिपल सोल्युशन पहा. प्रिन्सिपल सोल्युशन सुरू झाले, तुम्हाला डोमेन आणि रेंज माहित पाहिजेतच. डोमेन तरी माहित पाहिजे भाऊ, रेंज तरी ठीक आहे, इकडे नाही आली तर कुठेतरी ऍडजस्ट करून घेता येते. डोमेन माहित पाहिजे. साइन इनवर्स ऑफ एक्सचा डोमेन असते सर -π/2 to π/2, कॉस इनवर्सचा असते -π/2 to π/2, टॅन इनवर्सचा असते सर 0 to π, कॉट इनवर्सचा असते 0 to π, सेक इनवर्स, कोसेक इनवर्स माहित करून घ्या. पहा साइन इनवर्स ऑफ 1/2, साइन इनवर्स ऑफ 1/2 डायरेक्ट मारतो मी, आन्सर लोड घेत नाही. पहा 1/2 साइनचा कुठला अँगल 1/2 असते सर π/6 दिसते का? हो सर π/6 ऑप्शन नंबर 8. जस्ट काही लोड नाही घेत मी, काही टेन्शन घेत नाही, सॉल्व्ह करत नाही, मला माहित आहे. त्यानंतर पुढे सर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन इनवर्स ऑफ -1/2. आता साइन इनवर्स ऑफ -1/2 तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत. साइन इनवर्स ऑफ -x इक्वल्स टू मायनस साइन इनवर्स ऑफ x, कॉस इनवर्स ऑफ -x इक्वल्स टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x, टॅन इनवर्स ऑफ -x इक्वल्स टू मायनस टॅन इनवर्स ऑफ x. 3 तरी माहित पाहिजेत भाऊ, बाकी मग नंतर पाहिलं जाते. मग इथं काय म्हणते साइन इनवर्स ऑफ -1/2 सर पाय मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2 सर. साइन इनवर्स ऑफ 1/2 सध्या सॉल्व्ह केलं, काय आलं तर π/6, पाय मायनस π/6 सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सर 5π/6 सर. ऑप्शन आहे का? हो सर ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. डन. त्यानंतर पुढे सर कॉस इनवर्स ऑफ -1/2. अरे यार सॉरी, साइन मध्ये नाही चालत, साइन मध्ये चालत नाही. साला घोर झाला है ना, ती काही संकटात नाही, भूक लागली की असंच होत असते. साइन इनवर्स ऑफ -x मायनस साइन इनवर्स ऑफ x म्हणजे इथे येणार मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2 सर. साइनचा कुठला अँगल 1/2 राहते, मायनस साइन जशी तशी π/6. ऑप्शन नंबर हे कॅन्सल, ऑप्शन नंबर हे बरोबर. ओके डन. आता कॉस इनवर्स मध्ये होत असते सर पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x. कॉस इनवर्स ऑफ -x इक्वल्स टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ x म्हणजे पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2 लिहू शकतो. कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते सर π/3 राहते, म्हणजे इथे येणार पाय मायनस π/3 सर. आन्सर 2π/3. चेक करा आहे का? हो आहे, काही लोड नाही. द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ -1 सर मायनस बाहेर काढले. टॅन इनवर्स ऑफ 1 काय राहते सर π/4 मायनस π/4. ऑप्शन नंबर डी. डन. पुढे द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट इनवर्स ऑफ -1/√3. काही लोड नाही भाऊ, कॉटचा रेसिप्रोकल केला काय ते सर टॅन इनवर्स ऑफ -√3 आहे ना, आला निगेटिव्ह साइन बाहेर काढली, मायनस टॅन इनवर्स ऑफ सर √3 आला. टॅनचा कुठला अँगल √3 राहते, असेल तर जो असेल तो मारा. चलो पुढे द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन इनवर्स ऑफ साइन 3π/4. आता हुशार, अति हुशार लोक येतील सर, पटकन साइन इनवर्स कॅन्सल, आन्सर 3π/4. प्युअर गदेपणा, प्युअर 100% गदेपणा. कारण सांगतो रेंज काय म्हणते साइन इनवर्सचा, डोमेन काय म्हणते. साइन इनवर्सचा डोमेन असते सर -π/2 to π/2. हा -π/2 to π/2 म्हणजे -90 to 90. हा सर 90च्या वरती आहे ना. 45 गुणिले 3 π/4 मल्टिप्लाय आहे ना, 105चा अँगल येऊन राहिला ना भाऊ. हा सॉरी 105 काय 135चा अँगल येऊन राहिला. मग सर हा त्या डोमेनच्या बाहेर चालला. मग काय करायचं, सॉल्व्ह कसं करायचं सर. आपल्याकडे हा साइन इनवर्स आहे, हा घेतला साइन जसाचा तसा. याला काय लिहू शकतो सर 3π/4 ला आपण याला लिहू शकतो आपण सर पाय प्लस नाही थांबा 135 ले कसं लिहू शकतो आपण. 135 ले 90 प्लस π/4 म्हणजे π/2 प्लस π/4 असं लिहू शकतो. पण आपल्याला हे चेंज करायचं नाही आहे, म्हणजे याला लिहू शकतो सर पाय -45 लिहू शकतो, पाय मायनस π/4 लिहू शकतो सर. पहा चेक करा, पाय मायनस π/4 आपण आन्सर येते 3π/4. ओके सर. पायच्या पट्ट्यात फंक्शन चेंज होणार काय? बिलकुल चेंज नाही होणार, काही टेन्शनचं काम नाही. म्हणजे इथं राहील साइन इनवर्स, आतमध्ये राहील सर साइन, हा π/4 अँगल जसाचा तसा सर साइन चेंज होईल काय पाय मायनस थिटा. किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे सर? तिसऱ्या नंबरच्या आहे का? नाही सर 2 नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे. आणि 2 नंबरच्या क्वाड्रंट मध्ये सर काय सर साइन तर पॉझिटिव्ह असते ना भाऊ, मग हा साइन इनवर्स कॅन्सल, आन्सर π/4 पटकन मारा. ओके चलो. द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 3π/5 हे तुम्हाला करणं आहे. 3π/5 चेक करा त्याच्या डोमेन मध्ये बसते काय. डोमेन काय आहे सर -π/2 to π/2 हे डोमेन आहे, याच्यामध्ये बसते काय. जर बसत असेल तर पटकन मारा, नाही तर मग सॉल्व्ह करा, जसं मी मागचं सॉल्व्ह केला होता तसा करा.
सोल्युशन ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ कॉस 7π/6 सेम सेम. सर हा डोमेन मध्ये बसते काय? हो सर बसत असेल तर टेन्शनचं काम नाही, बसत नसेल तर सॉल्व्ह करा. कसा सॉल्व्ह करायचा? हा क्वेश्चन जसा सॉल्व्ह केला तसा सॉल्व्ह करायचा. हा क्वेश्चन जसा सॉल्व्ह केला की ना आपण तसा सॉल्व्ह करायचा. आणि याचा डोमेन काय असते? 0 to π, म्हणजे 0 to 180च्या मधात बसते का? पहा तुम्ही, मला नाही माहित बसते की नाही, तुम्ही पहा, तुम्ही करून दाखवा. पहा किती नंबरचा क्वेश्चन आहे? क्वेश्चन नंबर 77चा आन्सर ज्यानं दिलं त्याचं आपण नाव कमेंट बॉक्स, त्याचं नाव आपण घेऊ. आणि सॉरी आज ते मी विसरलो, ज्यानं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सर्वात पहिले आन्सर दिला आपण त्याचं नाव घेतो, त्याच्यासाठी क्लॅप करतो. काय 2-3 दिवस पासून थोडासा आपला हे झाला, गॅप पडला 3 दिवसाचा, आणि मला बी थोडंसं बरं नाही वाटून राहिलं. ही उन्हाळा खूप तपून राहिला आणि त्याच्यामध्ये पाणी येऊन राहिलं, काही कशाच्या कसंच कंडिशन होऊन राहिली. तर मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी आन्सर दिलं होतं त्यांचं नाव आहे कोमल अवजाळ, रोशनी विंचू आणि अम्रपाली वानखडे. या तिन्ही मुलींना आन्सर दिलं होतं, मी कमेंट पाहिल्या होत्या. तर तिन्ही मुलींचं अभिनंदन, त्यांच्यासाठी क्लॅप आणि ऑल द बेस्ट. ओके डन. चलो पुढे. प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस इनवर्स हा तुम्हाला करणं आहे, काही लोड नाही आहे, माहित आहे तुम्हाला कसं करायचं. कॉस इनवर्स ऑफ tan 7π/4. बाप सर, बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये टॅन आहे, कसं करू माहित आहे तुम्हाला कसं करू? कारण की आपण अशा पहा, कॉस इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ 7π/4 है ना, 7π/4 आपल्याकडे आहे. मग सर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये टॅन आहे, सर कसं होणार? काही टेन्शन नका येणार भाऊ, याची व्हॅल्यू सॉल्व्ह करा तुम्ही, है ना. 7π/4 म्हणजे कितीचा अँगल येतो सर? 7 × π/4 म्हणजे 45चा अँगल. आता 7 × 45 किती अँगल येणार? जो अँगल येईल तो अँगल इथे लिहा. म्हणजे इथं काय येणार सर? सर कॉस इनवर्स ऑफ समथिंग 135 अँगल आला. आता 135 अँगल आला तर याला कसं लिहू शकतो सर? 2π - θ लिहू शकतो, किंवा π/2 + π/2 + θ लिहू शकतो. आलं का लक्षात? तसं इथे लिहा, त्यांची काहीतरी व्हॅल्यू येणार. मग सर तो कॉस इनवर्स ऑफ जर समजा 1 आला किंवा कॉस इनवर्स ऑफ -1 आला, ते तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ते काय ते इथं पाहायचं फक्त, बाकी काहीच नाही. हा काही मोठी गोष्ट नाही, हा चिल्लरपणा आहे क्वेश्चन. मग सेम सर हाही क्वेश्चन आहे, कॉस ऑफ 8π/3 सॉल्व्ह करायचा. 8π/3 म्हणजे π/3 म्हणजे 60 अँगल, साइन 48 480चा, म्हणजे सर हा किती नंबरच्या क्वाड्रंटमध्ये ते चेक करसान ना. पहा इथून पासून सुरू झाली इथपर्यंत 360 ला क्रॉस करत असेल तर इथे येते काय किंवा इथे येते काय, ऍडिशन करून पाहायचा. जो अँगल येत असेल तुम्ही तिथं करसान, मारसान, बाकी काहीच नाही. नुसतं याचं 8π/3 आन्सर मारू नका फक्त की बस सर कॉस इनवर्स ऑफ कॉस कॅन्सल 8π/3 आन्सर मारतो, नाही तो चालणार नाही, कारण की त्याचा डोमेन मध्ये तो बसत नाही. ओके, साइन इनवर्स ऑफ -1/2 + साइन इनवर्स ऑफ -√3/2 हा करता येते सर, काही लोड नाही. साइन इनवर्स ऑफ -x लिहू शकतो आपण मायनस साइन इनवर्स ऑफ x, म्हणजे सर काय येणार इथं? मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2 आणि इथं पण निगेटिव्ह साइन निघाली बाहेर, तर पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह, साइन इनवर्स ऑफ √3/2 आला आपल्याकडे. ओके सर, साइनचा कुठला अँगल सर 1/2 राहते? तर साइनचा सर मला वाटते तरी π/6 अँगल 1/2 राहते, आणि साइनचा कुठला अँगल सर √3/2 राहते, तर सर π/3 राहते. म्हणजे इथं काय सर -π/6 -π/3 येणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ किंवा बेस सेम करतो, मी इथं 6 करतो, इथं 2 करतो, पुन्हा मल्टिप्लाय केलं. थांबा लय नाही समजत नाही. इथं -π/6, इथं -2π/3 = 6, बेस सेम झालं सर -3π/6, 3 1 3 3 2 6, म्हणजे -π/2 आन्सर आलं का आपलं सर? हो, ऑप्शन नंबर डी आलं, काही लोड नाही. पुढचा क्वेश्चन किती नंबरचा आहे? 81 नंबरचा. सेम तसाच क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन आहे. कॉपी पेस्ट झाला वाटतं? नाही, कॉपी पेस्ट नाही झाला. ओके, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे है ना, पण तसाच आहे, वेगळा आहे, काही एवढा वेगळा नाही आहे, तसाच क्वेश्चन आहे. काय करावं लागते तुम्हाला एकाला रिप्लेस करावं लागते है ना. π/2 मायनस करू शकता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते. चला करा पटकन, ऑप्शन नंबर सांगा मला काय येणार आहे. तर पुढे काय म्हणते? कॉट इनवर्स ऑफ 1/√3 + 2 साइन इनवर्स ऑफ 1/2 काय येणार आहे? कॉट इनवर्स ऑफ 1/√3. आता कॉटचा कुठला अँगल सर 1/√3 राहते? इथं लिहा, जो अँगल समजा π/2 राहते किंवा π/3 राहते, प्लस 2 × बाय साइनचा कुठला अँगल सर 1/2 राहते? सर π/6 राहते, म्हणजे हा π/6 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करसान, याचा आन्सर सांगसान. तुम्हाला माहिती आहे काय? तर कसं करावं लागते माहिती आहे मला, काम आहे फक्त सांग ना तुम्हाला काय करायचं काय नाही. सेम क्वेश्चन काय म्हणते सर? कॉस इनवर्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ √2. कोसेकचा कुठला अँगल सर? मला वाटतं π/4 राहते. ओके सर, π/4 लिहिला, प्लस कॉस इनवर्स ऑफ -1/2 याला लिहू शकतो सर π - कॉस इनवर्स ऑफ 1/2. ओके, मायनस सेक इनवर्स ऑफ 2/√3 कुठला अँगल राहते सर? पहा ना कुठला राहते. कॉसचा सर मला वाटते π/3 √3/2 राहते, π/6 राहते, π/6 π/3 π/6 राहते. तर मग हा पण π/6 राहते सर, काही लोड नाही, रेसिप्रोकलच आहे, बाकी काहीच नाही. ओके, मग हा π/4 प्लस मायनस कॉसचा कुठला अँगल 1/2 राहते ते लिहिसान, मायनस π/6 लिहिसान, याचं कॅल्क्युलेशन करसान, आन्सर मारसान. कारण की काही कामं तुम्हाला तर पाहिजेत भाऊ, काय सगळं मिस करून देऊ काय? टॅन इनवर्स ऑफ सेम क्वेश्चन,
कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स आला त्याला लिसन पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स आणि प्लस साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स आला त्याला लिसन मायनस साइन इनवर्स ऑफ एक्स. बाकी काहीच नाही. इथं पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होऊन जाणार. इथं कॉस इनवर्स ऑफ मायनस 1/2 जर एका येणार सर पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2. बस बाकी कॅल्क्युलेशन तुमच्या भरोशावर आहे. पुढे पुढे टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ मायनस √2 कोसेक इनवर्स ऑफ मायनस √2 प्लस कॉस इनवर्स ऑफ मायनस 1/2. सेम काहीच विषय नाही. पहा टॅन इनवर्स ऑफ √3 सर टॅनचा कुठला अँगल √3 राहते. तुम्ही चेक करा सर टॅनचा कुठला अँगल √3 राहते. मी म्हणतो सर π/3 अँगल राहते. मी घेतला सर वरती π/3 मायनस सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स त्याला लिहितात पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे इथे ना पाय मायनस सेक इनवर्स ऑफ 2 सेकचा कुठला अँगल सर 2 राहते. पहा चेक करा ना कुठला अँगल 2 राहते. कॉसचा जो अँगल 1/2 राहत असेल तोच अँगल सेकचा 2 राहते कारण की कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे. मग मी म्हणतो कॉसचा सर π/3 राहते तर मग इथं पण π/3 घेतो ना काही लोड नाही ना. पहा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह कॅन्सल. ओके आपण खाली कोसेक इनवर्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ √2 म्हणजे इथं राहते मायनस π/4 आणि मायनस π/4. ओके 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 त्यानंतर प्लस साइन घेतला कॉस इनवर्स ऑफ म्हणजे हा पाय मायनस कॉसचा कुठला अँगल राहते तर मला तरी वाटते बा की कॉसचा 1/2 म्हणजे π/6 नाही π/3 π/6 राहते. ओके डन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहू थोडंफार हे आहे आपल्याकडे. पा इथं आलं वरती मायनस पाय अपॉन मायनस π/4 प्लस पाय किंवा मायनस π/4 मायनस पा याचं कॅल्क्युलेशन करू. अरे यार ओके 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 ठीक आहे. पहा ठीक आहे काही विषय नाही काही नाही झालं. ओके वरती राहा मायनस पाय. थांबा हा बरोबर आहे की आपण गलत चाललो ते पाहा लागेल आपल्याला. मायनस π/4 प्लस पाय किती येते 3π/4 येते. इथं आला 3π/4 मायनस π/6 जसा तसा. ओके मायनस पाय वरती जसा तसा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. सायंत्रिक 18 निगेटिव्ह आहे का पाहा लागेल निगेटिव्ह. पहा हा येईन इथं याचं पहा हा वरती मायनस पाय अपॉन खाली याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सायंत्रिक 18 18 पाय मायनस 4 पाय अपॉन 6×24 18तून 4 गेले किती राहिले 14 14 पाय अपॉन 24 जसा तसा 7 आणि इथं आला 12 हा 12 वरती गेला तर हा पाय पाय कॅन्सल झाला. हा 12/7. अरे भलं काही झालं बा नाही हा असा नाही करावं लागत. थांबा हा क्वेश्चन कसा करावं लागते मला एक वेळेस विचार करू द्या. हा क्वेश्चन असा करावा लागत नाही. ओके डिलीट टॅन इनवर्स ऑफ √3 प्लस थांबा जरा व्यवस्थित पाहू द्या याले. टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 कोसेक इनवर्स ऑफ -√2 प्लस कॉस इनवर्स ऑफ. ओके ठीक आहे. पहा पुन्हा एक वेळेस करून तो काही लोड नाही. तसाच करावं लागते कारण की तसाच करावं लागते कितीही काही झालं तरी तो तसाच करावं लागते. टॅन इनवर्स ऑफ √3 टॅनचा कुठला अँगल √3 राहते सर π/3. कुठला राहते सर π/3. वरती घेतला आपण π/3 मायनस साईन जशी तशी याला लिहू शकतो आपण पाय मायनस सेक इनवर्स ऑफ हे सेक इनवर्स ऑफ 2 लिहू शकतो. पाय मायनस सेक इनवर्स ऑफ थांबा पुन्हा लिहू आपण सेक इनवर्स ऑफ 2 याला असं लिहू शकतो आपण. खाली सर कोसेक इनवर्स मायनस साईन बाहेर आली. कोसेकचा कुठला अँगल सर π/4 आणि प्लस कॉस इनवर्स पा इथे येणार सर पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2 जसाचा तसा. ओके डन हे झालं क्लोज. हा π/3 मायनस पाय मायनस सेकचा कुठला अँगल सर 2 राहते तर कॉसचा π/3 π/6 √3 π/3 राहते. ओके डन. मग इथं सर येणार पाय मायनस π/3 येणार. इथं पाय मायनस π/3 वरती आलं खाली येणार सर मायनस π/4 प्लस इन ब्रॅकेट पाय मायनस π/3 येणार कारण की कॉसचा तोच अँगल राहते π/6 नाही राहत. ओके बढिया. त्यानंतर पुढे पाहू आपण. पहा हा झाला π/3 मायनस साईन जशी तशी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा येते 2π/3 हा येते 2π/3 आपण खाली काय येणार खाली येणार सर मायनस π/4 जसा तसा मायनस π/4 प्लस इन ब्रॅकेट 3 हा पण येते 2π/3 हा पण येते सर 2π/3. ओके आता पुन्हा एक वेळेस व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागते. पहा पाय मायनस 2π बेस सेम आहे दोघांचे. इथं बेस सेम नाही दोघांचे वरते दोघांचे बेस सेम आहे. तर याला लिहिता येईल सर पाय मायनस 2π म्हणजे मायनस π/3 वरती आला मायनस π/3 आपण खाली येणार मायनस π/4 आणि हा येते पहा याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 3π प्लस 4 2 8π अपॉन 4 3 12. ओके -3 इथे होते -3 प्लस 5π अपॉन 12 जसा तसा म्हणजे याच्या खाली काय येणार याच्या खाली येणार सर 5π अपॉन 12 येणार म्हणजे याला लिहू शकतो -π/3 मल्टिप्लाइड बाय 12 अपॉन 5π असं लिहू शकतो. हा पाय कॅन्सल 3 1 3 3 चूक 12 म्हणजे आला वरते -4 अपॉन खाली 5 आला -4/5 आन्सर आहे का आहे ना आपला आन्सर ऑप्शन नंबर बी. काय होते भूक लागली की माणसाला सुचत नाही म्हणून द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स ऑफ कॉट ऑफ π/2. आता पहा
सर कॉस इनवर्स ऑफ कॉट ऑफ पाय बाय 2 प्लस कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 पाय बाय 3. काही टेन्शन नाही सर, काही लोड नाही. पहा कॉसचा कॉट पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय राहते सर 0 राहते, म्हणजे इथं काय येणार सर कॉस इनवर्स ऑफ 0 येणार. ओके डन. कॉस इनवर्स ऑफ 0. मग आता कॉसचा कुठला अँगल 0 राहते तर सर सरळ सरळ पाय बाय 2 अँगल 0 राहते वाटते. हा कॉसचा पाय बाय 2 अँगल 0 राहते. प्लस साइन जशी तशी इथं पण प्लस साइन जशीची तशी. पहा कॉट पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 राहते, कॉस इनवर्स ऑफ 0 पाय बाय 2 राहते. कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 पाय बाय 3. आता पहा भाऊ 2 पाय बाय 3 साइन 2 पाय बाय 3. आता हा बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये कॉस पाहिजेत. मग मी काय करणार, जो कुठलाही अँगल असेल तो पाय बाय 2 मधून मायनस करून टाकेन, इथं कॉस करून टाकेन. इथं कॉस केला पाय बाय 2 मायनस 2 पाय बाय 3 जसाचा तसा. ओके डन. कॉस इनवर्स कॅन्सल. इथं सर इथं आलं पाय बाय 2 मायनस 2 पाय बाय 3 असं आलं सर. पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 2 पाय बाय 2 मायनस 2 पाय बाय 3. ओके हा 2 कॅन्सल. पाय मायनस 2 पाय बाय 3. ओके 3 पाय मायनस 2 पाय अपॉन 3 जसाचा तसा. 3 पाय इथं 3 आहे, 3 मधून 3 पाय मायनस 2 पाय पाय बाय 3. ऑप्शन नंबर बी आपलं झालं निपटलं. पुढे काय म्हणते, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/3 प्लस सेक इनवर्स ऑफ 3 प्लस कॉस ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1/2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 काय येते सर? काही लोड नाही, हा एकदम चिल्लर क्वेश्चन आहे. फक्त काय थोडंफार सिम्प्लिफाईड करा. कसा काय सिम्प्लिफाईड करा सर? काही लोड नाही. पहा बाहेर आपल्याकडे साइन, आतमध्ये काय सर आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ 1/3. हा साइन इनवर्स ऑफ 1/3 जसा तसा प्लस सेक ले काय लिहू शकतो सर? कॉस इनवर्स ऑफ 1/3 लिहू शकतो सर, लिहू शकतो, काही लोड नाही. प्लस हा कॉस जसाचा तसा टॅन इनवर्स ऑफ 1/2 जसाचा तसा टॅन इनवर्स ऑफ 1/2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 लिहू शकतो सर कॉट इनवर्स ऑफ 1/2. कॉट इनवर्स ऑफ 1/2 मग आपल्याला माहित आहे सर साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इक्वल्स टू पाय बाय 2 अँड टॅन इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x इक्वल्स टू पाय बाय 2. हा टोटल पाय बाय 2 हा टोटल पाय बाय 2 म्हणजे आपल्याकडे राहिला सर साइन पाय बाय 2. वरती राहिला साइन पाय बाय 2 प्लस इतर आला कॉस पाय बाय 2. सर साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय राहते 1 आणि कॉस पाय बाय 2 0 म्हणजे आन्सर काय येणार सर 1 येणार. ऑप्शन नंबर ए. पुढे काय म्हणते की द व्हॅल्यू ऑफ सेक स्क्वेअर टॅन इनवर्स ऑफ 2 प्लस कोसेक स्क्वेअर कॉट इनवर्स ऑफ 3 इज इक्वल टू. अरे यार कम ऑन, हा क्वेश्चन नाही आहे, काही लोड नाही आहे, काही टेन्शन ना घेऊ. पा सेक स्क्वेअरला लिहू शकतो आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर अँगल जसा तसा, आणि कोसेक स्क्वेअरला लिहू शकतो आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर अँगल जसाचा तसा. म्हणजे सर इथे येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि आतमध्ये आहे सर टॅन इनवर्स ऑफ 2 प्लस 1 प्लस कोसेक स्क्वेअरला लिहू शकतो 1 प्लस कॉट इनवर्स. पा 1 प्लस कॉट इनवर्स आतमध्ये 1 प्लस कॉट लिहू शकतो 1 प्लस कॉट स्क्वेअर आणि आतमध्ये कॉट इनवर्स ऑफ 3 जसा तसा. पा समजणे वाले को इशारा कॉफी, कारण तुम्हाला सांगतो पा सेक स्क्वेअरला लिहू शकतो 1 प्लस टॅन स्क्वेअर. पा सेक स्क्वेअर थिटा केव्हा येते 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, आणि थिटाच्या ठिकाणी हा पूर्ण आहे, थिटाच्या ठिकाणी हा पण पूर्ण आहे. ओके डन. पा हा 1 प्लस याला आपण होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो. इथं सर घेतला आपण टॅन, आतमध्ये घेतला टॅन इनवर्स ऑफ 2 याचा होल स्क्वेअर प्लस 1 प्लस इन ब्रॅकेट सर घेतला आपण कॉट, आतमध्ये घेतला कॉट इनवर्स ऑफ 3 याचा काय घेतला आपण होल स्क्वेअर. ओके डन. पा टॅन इनवर्स कॅन्सल, कॉट इनवर्स कॅन्सल, आतमध्ये राहिला 2 आतमध्ये राहिला 3 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे 1 प्लस 4 प्लस 1 हा जसा तसा 3 चा स्क्वेअर किती झाला सर 9 झाला. ओके आता पा 9 1 10 5 15 15 ऑप्शन नंबर डी. चला पुढे साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू पाय बाय 2 देन एक्स इज इक्वल्स टू. आता पा याच्यामध्ये की नाही काही दिलं नाही तर आपण याच्या थ्रू जाऊ, ऑप्शन थ्रू चालू. आता पा हे घेतली LHS आणि हे घेतली आपण RHS. पहा LHS आहे आपल्याकडे LHS इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स मायनस 2 साइन इनवर्स ऑफ एक्स जसाचा तसा. ओके ठीक आहे. एक्स इज इक्वल टू पहा मी एक्स इक्वल टू सुरुवात आपण इथं पहा सगळे ऑप्शन 0 1 1/2 मायनस 1/2 0 पासून सुरुवात करू. ॲट एक्स इक्वल टू 0 ॲट एक्स इक्वल टू 0 जर घेतला तर इथे येणार साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 0 मायनस 2 साइन इनवर्स ऑफ 0. ओके आता पहा साइन 0 काय राहते तर जर 0 राहते म्हणजे इथं आला साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 0 राहिला 1 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 0 आन्सर 0 येते, म्हणजे इथं आला आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ 1. साइनचा कुठला अँगल 1 राहते सर पाय बाय 2 अँगल राहते. बरोबर आहे. LHS इक्वल टू RHS ऑप्शन नंबर सी. देवा पुढचा काय म्हणते साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू 1. अरे यार कम ऑन यार, एक्स ची व्हॅल्यू काय लागते, हा साइन आहे, हा साइन तिकडे ट्रान्सफर केला तर साइन इनवर्स होऊन जाणार, म्हणजे इथं काय येणार सर साइन इनवर्स ऑफ 1/5 साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1 आला. सर साइन इनवर्स ऑफ 1 म्हणजे राहते पाय बाय 2, म्हणजे हे सर आयडेंटिटी मध्ये बसलं. कुठल्या साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2 आला, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू सर 1/5 पाहिजे. ओके जर एक्स ची व्हॅल्यू 1/5 असेल तर साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू पाय बाय 2 येते, नाहीतर येत नाही. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू 3 पाय बाय 10. देन कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ वाय काय येणार, एकदम सोपी आहे. कसं येणार सर पाहू आपण.
हे आहे दिलं आपल्याकडे. आता या साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स. आता आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ एक्स या साइन इनवर्स ऑफ एक्सले पहा, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल्स टू π/2 लिहू शकतो. म्हणजे मग या साइन इनवर्स ऑफ एक्सले काय लिहू शकतो आपण, π/2 मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस या कॉस इनवर्स ऑफ वाय ले सर π/2 मायनस साइन इनवर्स ऑफ वाय, साइन इनवर्स ऑफ वाय असं लिहू शकतो आपण. ओके, इज इक्वल टू आपल्याकडे 3π/10 आहे सर. ओके, π/2 प्लस π/2 2π/2, 2π/2 मायनस साइन कॉमन काढली तर कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स. ओके, इज इक्वल टू 3π/10 जसाचा तसा. काय काढ लागते सर, हेच काढ लागते. हे इकडे निगेटिव्ह आहे तिकडे पॉझिटिव्ह आहे, हा इकडे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह, हा 2 कॅन्सल म्हणजे काय येणार पाय मायनस 3π/10 इज इक्वल टू इकडे आला सर कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स आला. ओके, डन, काही लोड नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं सर 10 मायनस 3π 7π सर 7π/10 ऑप्शन आहे का, हो सर 100% आहे 7π/10 ऑप्शन नंबर सी आहे, काही लोड नाही. चला पुढे पुढे काय म्हणते 93 नंबरचा 7 क्वेश्चन राहिले. पहा हा क्वेश्चन कसा करायचा ते सांगतो मी तुम्हाला. जाऊ द्या मिस करून दाखवतो, आणखी तुम्ही बोंबल सांग की भाऊ सर जमला नाही. टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स इक्वल्स टू π/2 आहे आपल्याकडे. मग सर कुठल्या फॉर्मॅटमध्ये बसते सर, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय या फॉर्मॅटमध्ये बसते. म्हणजे काय लिहिता येते सर, टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस एक्स प्लस 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, आता वरती ऍडिशन झालं खाली सबस्ट्रॅक्शन, 1 मायनस एक्स इज इक्वल टू टॅन, हा इकडे π/2 जसाचा तसा. डन. मग हा टॅन इनवर्स आहे तिकडे टॅन होणार म्हणजे हा हा एक्स कॅन्सल, इतर आलं वरती 2 अपॉन 1 मायनस ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे येणार 1 स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि बी स्क्वेअर प्लस होणार इथं काय एक्स स्क्वेअर. हे समजून घ्या आता थोडंसं, कारण की निगेटिव्ह आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर पॉझिटिव्ह राहते, एवढा जीव घेऊ नका प्लीज. हा टॅन इनवर्स तिकडे गेल्यानंतर होणार टॅन π/2 ची व्हॅल्यू असते इन्फानाइटला काय लिहू शकतो आपण 1/0 लिहू शकतो सर, काही लोट नाही. मग सर पुढे हा 1 कॅन्सल राहिला 2/x² इज इक्वल टू 1/0, 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 इज इक्वल टू x² राहिला. म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड जर घेतला आपण तर x इक्वल टू 0 येते. म्हणजे ऑप्शन आपला ऑप्शन नंबर बी है ना. चलो, tan इनवर्स ऑफ y is equals to tan inverse of x plus tan inverse of 2x upon 1 minus x square where mod of x will be less than 1/√3 JEE मीन 2015. काहीच टेन्शन नका घेऊ, चिल्लर क्वेश्चन आहे. आपल्याला y ची व्हॅल्यू करायची आहे. काय करसान, tan इनवर्स ऑफ y is equals to tan इनवर्स ऑफ y, हा जसा तसा इथं tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y वापरसान. x म्हणजे x आणि y म्हणजे आपल्याकडे हा आहे पूर्ण. tan इनवर्स कॅन्सल होणार, y is equals to समथिंग तुम्ही जे कॅल्क्युलेशन करसान पहा इथे याने लिहिसान तुम्ही सर tan इनवर्स ऑफ x प्लस 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स इंटू 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बस हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. हे कॅल्क्युलेशन इथं आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ वाय, हा टॅन इनवर्स कॅन्सल म्हणजे वाय इज इक्वल टू याचं कॅल्क्युलेशन केले की आन्सर येते. पुढे 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 पहा, एक्स इक्वल टू साइन थीटा पुट करा, आन्सर येऊन जाते. एक्स इक्वल टू साइन थीटा पुट करा, कारण की एक्स काय म्हणते ग्रेटर दॅन -1/2 1/√2 आणि लेस दॅन ऑर इक्वल टू 1/√2 येते. एक्स इक्वल टू साइन थीटा पुट केलं तर आन्सर येते. चला पुढे. अरे यार याच्यात ऑप्शनच नाही म्हणते 95. ओके ठीक आहे, म्हणजे पुढे क्वेश्चनच नाही काय, एक क्वेश्चन आहे. अरे यार ठीक आहे, चला हे क्वेश्चन नाही. ठीक आहे, आपले जवळपास किती क्वेश्चन झाले तर 96 क्वेश्चन झाले. 4 क्वेश्चन समोरच्या 2 क्वेश्चनला ऑप्शनच नाही. ठीक आहे, काही लोड ना घेऊ, काही टेन्शन ना घेऊ. याच्यामधला जर कुठला क्वेश्चन समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, 100% मी तुम्हाला सांगतो. टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका, अभ्यास करा फक्त बस. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.